सो आता मार्केट आता फिरून झालं, तर आम्ही फायनली आता कुडाळ स्टेशनला पोचलो आहे. तर आमची गाडी आहे इथून 2 वाजता जनशताब्दी एक्सप्रेस. आता आम्ही आता जनशताब्दी एक्सप्रेस पकडून मुंबईच्या दिशेने जाणार. 2 दिवस राहिलो, पण खूप मजा आली मित्रांसोबत. रात्रीचं इथे काय गरम तर नाही होत, पण मस्त की थंडी पण लागते. आणि कुडाळ स्टेशन पण भरपूर मस्त डेव्हलप झालं. मी तर पहिल्यांदाच आलो कुडाळ स्टेशनला. खूप मस्त वाटलं कुडाळ स्टेशन. शांतता पण आहे, मस्त आहे. बाई यायची ती जुनी गाडी घेऊन. दादा पण आपले जमले जाता. काय फायदा. पेंटिंग पण चांगली केली इथे खूपच, आणि मस्त वातावरण आहे. आणि ते स्टेशनच्या इथं आतमध्ये आल्यानंतर इथे आपल्याला स्क्रीन पण भेटेल, गाडी नंबर वगैरे, डब्बा नंबर वगैरे. आणि इथे बाजूलाच तिकीट काउंटर आहे. जर कोणाला रिझर्वेशन किंवा जनरलची तिकीट काढायची असेल तर इथे काढू शकता. आणि इथे गाडीचं टाइम टेबल आहे, कोणत्या गाड्या कधी कधी येणार. इथे आलो आता, आणि पहिलीच क्रॉसिंग भेटली. एर्नाकुलम मोक्का गाडी. क्रॉसिंग करताना भेटले. तर पावसाला आता सुरुवात झाली आहे. वातावरण पण मस्त झालं आहे, ढगाळ वातावरण, आणि सुरुवात पण झाली पावसाला. आता 2 मिनटापूर्वी इथं ऊन होतं, आणि आता पाऊस चालू झाला आहे. हे कुडाळ स्टेशन बघू शकता, पूर्ण शांत असं कुडाळ स्टेशन. तर अर्ध्या तासानं आमची गाडी येणार आहे जनशताब्दी एक्सप्रेस. आम्ही त्या गाडीने दादरला उतरणार आणि आपापल्या घरी. इथे स्टेशनच्या बाजूला तिथे छोटे मोठे स्टॉल आहेत, ते इथे आपल्याला खायला प्यायला वगैरे भेटू शकते. गाडी आली आमची, आता गाडीत बसतो आणि मुंबईचा प्रवास. चला फायनली आता ट्रेनमध्ये बसलो आहे आपल्या जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये. आपला डब्बा नंबर आहे D9, 85, 86 आणि 87 नंबर सीट आहे. तर हा कोच तर आम्हाला सध्या नवीनच भेटला आहे, मस्त कोच लावला आहे, नवीनच कोच. आणि आता गाडी क्रॉसिंगला थांबला आहे सिंधुदुर्गमध्ये. तिथून पण येते जनशताब्दी एक्सप्रेस, मुंबई ते मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस येते. क्रॉसिंगला गाडी थांबली. बघू आपण जनशताब्दी एक्सप्रेसची क्रॉसिंग. हा तर जनशताब्दीचा नवीनच कोच आहे. तर कोचमध्ये आपल्याला इथे चार्जिंग पॉईंट आणि ट्रे टेबल. हा ट्रे टेबल असा फोल्डेबल आहे. हा ट्रे टेबल, बॉटल होल्डर आणि न्यूजपेपर होल्डर, आणि 3x3, आणि ही पुश बाय शीट आहे. असा आपला डब्बा आहे.